नमस्कार मित्रांनो, आज आपण बोर्ड परीक्षेला येणारे MCQ बघणार आहोत. इयत्ता 10वी BC भूगोल आहे. प्रश्न पहिला आहे की भारताच्या पूर्व किनारपट्टीवर डॅश बंदर आहे. चेन्नई बंदर आहे की मुंबई बंदर आहे की कांडला बंदर आहे की कोची बंदर आहे. तर याच्या बरोबर आहे मित्रांनो, चेन्नई बंदर आहे. दुसरा आहे की भारतातील आसाम राज्यात डॅश वने आढळतात. काटेरी वने आढळतात की सदाहरित वने आढळतात की समुद्रकाठची वने आढळतात की पानझडी वने आढळतात. तर याच्या बरोबर आहे मित्रांनो, सदाहरित वने आढळतात. तिसऱ्या कर्नाटक राज्यातून डॅश नदी वाहते. केन नदी वाहते की कोसी नदी वाहते की कावेरी नदी वाहते की सतलज नदी वाहते. तर याच्या बरोबर आहे मित्रांनो, कावेरी नदी वाहते. चौथा आहे की भारताच्या दक्षिणेस डॅश राष्ट्र आहे. नेपाळ आहे, पाकिस्तान आहे, भूतान आहे की श्रीलंका आहे. तर याच्या बरोबर आहे मित्रांनो, श्रीलंका आहे. त्या अगोदर जर तुम्ही नवीन असाल, आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा. असे प्रकारचे अजून विषयाची मी MCQ बोर्ड परीक्षेला येणारे मी अपलोड करणार आहेत. तर जास्तीत जास्त हा चॅनल सबस्क्राईब करा. आपापल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. काही शंका असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्याचा मी नक्कीच रिप्लाय देणार आहेत. प्रश्न 5वा आहे, दिशा ठरवण्यासाठी डॅश उपयुक्त ठरते. होकायंत्र, मोजपट्टी, दुर्बीण, पेन. तर याच्या बरोबर आहे मित्रांनो, दिशा ठरवण्यासाठी होकायंत्र उपयुक्त ठरते. प्रश्न 6वा आहे की चित्रफितीसाठी उपयुक्त साहित्य नाही. नोंदवही, आरेखनदंड, नकाशा, कॅमेरा. तर दिशा ठरवण्यासाठी उपयुक्त साहित्य आरेखनदंड नाही. प्रश्न 7वा आहे की डॅश भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक डॅश नावाने ओळखले जाते. लक्षद्वीप, कन्याकुमारी, इंदिरा पॉईंट, पोर्ट ब्लेअर. तर याच्याबरोबर मित्रांनो आहे की भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉईंट या नावाने ओळखले जाते. 8वा आहे की ब्राझील डॅश या नृत्य प्रकारासाठी प्रसिद्ध आहे. बिहू, भांगडा, भरतनाट्यम, सांबा. तर याच्याबरोबर आहे मित्रांनो की ब्राझील सांबा या नृत्य प्रकारासाठी प्रसिद्ध आहे. 9वा आहे की भारताचे स्थान पृथ्वीवर डॅश गोलार्धात आहे. उत्तर व पूर्व, दक्षिण व पश्चिम, उत्तर व पश्चिम, दक्षिण व पूर्व. तर याच्याबरोबर आहे मित्रांनो, भारताचे स्थान पृथ्वीवर उत्तर व पूर्व गोलार्धात आहे. 10वा प्रश्न आहे की भारत व ब्राझील या दोन्ही देशांतील राजवट डॅश प्रकारची आहे. लष्करी, प्रजासत्ताक, अध्यक्षीय, साम्यवादी. तर याच्याबरोबर आहे मित्रांनो की भारत व ब्राझील या दोन्ही देशातील राजवट प्रजासत्ताक प्रकारची आहे. 11वा प्रश्न आहे की दक्षिण अमेरिका खंडातील डॅश हे दोन देश ब्राझीलच्या सीमेलगत नाही. अर्जेंटिना, बोलिव्हिया, सुरिनाम, उरुग्वे, चिली, इक्वेडोर, कोलंबिया, फ्रेंच गियाना. तर याच्याबरोबर मित्रांनो आहे की दक्षिण अमेरिका खंडातील चिली, इक्वेडोर हे दोन देश ब्राझीलच्या सीमेलगत नाही. 12वा प्रश्न आहे की ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग आहे. मैदानी भाग मैदानी आहे, पर्वतीय आहे, विखंडित टेकड्यांचे आहे की उच्च भूमीचे आहे. तर याच्याबरोबर उत्तर आहे मित्रांनो, उच्च भूमीचे आहे. आणि 13वा प्रश्न आहे की भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये सुद्धा डॅश आहे. प्राचीन पठार आहे की उंच पर्वत आहे की पश्चिमाने नद्या आहेत की बर्फाच्छादित डोंगर आहे. तर याच्याबरोबर मित्रांनो उत्तर आहे की भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये सुद्धा प्राचीन पठार आहे.
14वा प्रश्न आहे की ॲमेझॉन ही जगातील एक मोठी नदी आहे. या नदीच्या मुखालगत डॅश आहे. त्रिभुज प्रदेश आहे की त्रिभुज प्रदेश नाही. विस्तीर्ण खाड्या आहेत. मासेमारी व्यवसाय केला जातो. तर याच्याबरोबर उत्तर आहे मित्रांनो की ॲमेझॉन ही जगातील एक मोठी नदी आहे. या नदीच्या मुखालगत त्रिभुज प्रदेश नाही. 15वा आहे की भारताला एकूण सुमारे डॅश किमीचा सागरी किनारा लाभला आहे. पहिला आहे की 7,100, 7,400, 7,500 की 7,700. तर अशाबरोबर उत्तर आहे मित्रांनो की भारताला एकूण सुमारे 7,500 किमीचा सागरी किनारा लाभला आहे. 16वा प्रश्न आहे की अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही डॅश आहेत. मुख्य भूभागापासून तुटलेला भूभाग, ज्वालामुखीय बेटे, खंडीय बेटे, परवाड बेटे. तर याच्याबरोबर उत्तर आहे मित्रांनो की अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही परवाड बेटे आहेत. आणि 17वा प्रश्न आहे की ॲमेझॉन नदीचे खोरे मुख्यतः डॅश आहे. मानवी वस्तीस प्रतिकूल आहे, दलदलीची आहे, अडचणग्रस्त आहे, सुपीक आहे. तर याचे उत्तर बरोबर आहे मित्रांनो की ॲमेझॉन नदीचे खोरे मुख्यतः मानवी वस्तूस प्रतिकूल आहे. मानवी वस्तूस प्रतिकूल आहे. हा बरोबर आहे. हा बरोबर आहे. आणि 18वा प्रश्न आहे की अरवली पर्वताची पायथ्याशी डॅश आहे. बुंदेलखंड पठार आहे, मेवाड पठार आहे, माळवा पठार आहे, दख्खनचे पठार आहे. तर याच्या उत्तर आहे बरोबर मित्रांनो मेवाड पठार आहे. आणि 19वा प्रश्न आहे राजस्थानच्या मैदानी प्रदेशाला डॅश म्हणतात. सहारा वाळवंट, गोबी वाळवंट, थरचे वाळवंट, कल्हारी वाळवंट. तर याचे उत्तर बरोबर आहे मित्रांनो राजस्थानच्या मैदानी प्रदेशाला डॅश म्हणतात. याचे उत्तर आहे थरचे वाळवंट म्हणतात. आणि 20वा प्रश्न आहे भारताचे हवामान डॅश प्रकारचे आहे. दमट आहे, विषुववृत्तीय आहे, शीत आहे की मान्सून आहे. तर याचे उत्तर बरोबर आहे मित्रांनो की भारताचे हवामान डॅश प्रकारचे आहे. त्याचे उत्तर बरोबर आहे मान्सून प्रकारचे आहे. मान्सून प्रकारचे आहे. अशा प्रकारे आपण बोर्ड परीक्षेला येणारे इयत्ता 10वीचे भूगोल विषयाची MCQ बघितलेला आहे. 20 असे MCQ बघितलेले आहे की जे तुमचे परीक्षेमध्ये येणारे खूप दाट आहेत. तर प्लीज हा चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. काही शंका असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर अशा प्रकारे अजून विषयाची MCQ पाहिजे असेल बोर्डाला येणारे तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जास्तीत जास्त हा चॅनल सबस्क्राईब करा आणि आपापल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. थँक्यू.